तुमची एक कन्सेप्ट क्लिअर होईल असा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. की हॅलो एव्हरीवन, नमस्कार सगळ्यांना. मी डॉक्टर सुचिता, माझ्या द क्रोशेटिंग डेंटिस्ट या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये इव्हनली आपले स्टिचेस इन्क्रीज करायचे कसे, जी मेथड असते हे नवीन लोकांना अजून समजत नाही आणि मला बऱ्याच कमेंट्स येतात त्याच्याशी रिलेटेड. म्हणून मी हा छोटासा एक व्हिडिओ, आज कोणता प्रोजेक्ट मी तुमच्यासाठी नाही घेऊन आली आहे, बट एक छोटासा व्हिडिओ ज्याच्यामध्ये तुम्हाला हा व्हिडिओ पाहून बरीच नवीन प्रोजेक्ट बनवण्यामध्ये हेल्प होईल किंवा तुमची एक कन्सेप्ट क्लिअर होईल असा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे की इव्हनली स्टिचेस इन्क्रीज कसे करायचे असतात. जर व्हिडिओ तुम्हाला छान वाटला, हेल्पफुल वाटला तर नक्की चॅनल सबस्क्राईब करून जाण्याला विसरू नका. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की स्टिचेस इव्हनली वाढवायचे कसे. त्याच्यासाठी मी हा एक येलो कलरचा यान यूज करते. हा वर्धमान मॅग्नस यान आहे. त्याच्यासोबत ही 4.5 मिलीमीटरची हुक मी इथे यूज करते. तर बघा, सगळ्यात आधी आपण मॅजिक लूप बनवून घ्यायचं आहे. मॅजिक लूपसाठी आपण यान टेल फक्त असं फिरवून असा एक गोल बनवून घ्यायचा आहे. याच्यामध्ये खालून हुक इन्सर्ट करायची, यान ओव्हर करून एकदा काढून घ्यायचं, म्हणजे आपलं इथे हे मॅजिक लूप रेडी आहे. तर आता इथे मी तुम्हाला सांगते आहे, बघा, चेन 1, चेन 2, 2 चेन बनवल्या आपण. आता ह्या मॅजिक लूपमध्ये आपण एक उदाहरणासाठी आपण एक 10 डबल क्रोशे स्टिचेस बनवूयात. तर बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. इथे 10 स्टिचेस म्हणजे बनलेत. आता हे जे लूप आहे मी हे एक्स्ट्रा असं ओढून घेईल आणि इथे मॅजिक लूप आपलं क्लोज झालं. तर बघा, फर्स्ट जो आपला स्टिच आहे त्याच्यामध्ये आपण अशी हुक इन्सर्ट करून एक स्लिप स्टिच अशी बनवून घेऊ. तर बघा, इथे राऊंड पहिला आपला कंप्लीट झाला. आपला फर्स्ट राऊंड बघा असा दिसत आहे. आता ही जी मेथड मी तुम्हाला सांगत आहे ही आपली सिंगल क्रोशे स्टिचेस असो किंवा डबल क्रोशे असो किंवा हाफ डबल क्रोशे असो किंवा ट्रिपल क्रोशे असो, कोणत्याही स्टिचसाठी आपण ही सेमच मेथड यूज करायची असते जेव्हा आपल्याला स्टिचेस इन्क्रीज म्हणजेच वाढवायचे असतात. तर बघा, इथे आता आपल्या पहिल्या राऊंडमध्ये आपल्याकडे 10 स्टिचेस होते, तर दुसऱ्या राऊंडमध्ये आपल्याकडे 20 स्टिचेस असले पाहिजे, तेव्हा आपले स्टिचेस इव्हनली इन्क्रीज झाले असं आपल्याला म्हणता येईल. तर आता 20 स्टिचेस होण्यासाठी बघा, आपण 2 चेन केल्यात. 2 चेनला आपण कोणताही स्टिच म्हणून मोजणार नाही आहे आणि ह्या सेम जागेमध्ये डबल क्रोशे पहिला आणि डबल क्रोशे दुसरा, म्हणजे 2 डबल क्रोशे मी ह्या सेम जागेमध्ये बनवलेत. परत नेक्स्ट जो स्टिच आहे त्याच्यामध्येही आपण 2 डबल क्रोशे स्टिचेस बनवायचे आहेत. आता इथे सिंगल क्रोशे स्टिचेस असले तरी पण सेमच मेथड असणार आहे. हाफ डबल क्रोशे असले तरी पण सेमच मेथड असणार आहे. बघा, आता तिसऱ्या राऊंडमध्ये परत 2 डबल क्रोशे. असंच आपण प्रत्येक स्टिचमध्ये 2-2 डबल क्रोशे करत आहोत, म्हणजे प्रत्येक स्टिचमध्ये आपण इथे इन्क्रीज करत आहोत, म्हणजेच वाढवत आहोत. तर आता पहिल्या राऊंडमध्ये आपल्याकडे 10 स्टिचेस आहेत, दुसऱ्या राऊंडमध्ये आपल्याकडे 20 स्टिचेस एकूण असले पाहिजेत. तर बघा, आता पूर्ण हा राऊंड मी इथे बनवून तुम्हाला दाखवते. इथे बघा, माझा दुसरा राऊंड पूर्ण झाला आणि दुसऱ्या राऊंडच्या शेवटी माझ्याकडे 20 स्टिचेस आहेत. आता आपला पहिला जो स्टिच आहे त्याच्यामध्ये आपण स्लिप स्टिच एक बनवून घेऊ, म्हणजे आपला दुसरा राऊंड इथे रेडी आहे. तर तिसऱ्या राऊंडसाठी बघा, आपल्याला काय करायचं असतं, सेम जागेमध्ये आपला पहिला डबल क्रोशे बनवायचा किंवा जो पण स्टिच आपण बनवत आहोत, जो पॅटर्न आपण बनवणार आहोत त्याच्यासाठी एक स्टिच बनवला. इथे आता आपण नेक्स्ट स्टिचमध्ये वाढवायचं आहे, म्हणजे इथे नेक्स्ट स्टिचमध्ये आपण 2 डबल क्रोशे स्टिचेस असे बनवायचे आहेत. परत नेक्स्टमध्ये आपल्याला एकच स्टिच बनवायचं आहे आणि एक सोडून दुसऱ्यामध्ये आपल्याला इन्क्रीज करायचे, म्हणजेच 2 स्टिचेस बनवायचे असतात. परत नेक्स्टमध्ये एकच आणि त्याच्या पुढच्या स्टिचमध्ये आपल्याला 2 स्टिचेस असे बनवायचे असतात, म्हणजे आपले इथे इव्हनली स्टिचेस इन्क्रीज होत आहेत. तर तिसऱ्या राऊंडमध्ये बघा, आपल्याला एक सोडून दुसऱ्यामध्ये इन्क्रीज करायचं असतं. तर असंच मी तिसरा राऊंड इथे पूर्ण करून तुम्हाला शेवटी दाखवते. इथे बघा, माझा तिसरा राऊंड बनवून पूर्ण झाला आहे. तिसऱ्या राऊंडनंतर आपण इथे फर्स्ट स्टिचमध्ये स्लिप स्टिच बनवूयात. तर तिसऱ्या राऊंडमध्ये आता माझ्याकडे 30 डबल क्रोशे स्टिचेस आहेत, म्हणजे आपण सुरुवात ज्या
स्टिचेस नंबरपासून करतो. म्हणजे आता इथे मी 10पासून सुरुवात केली होती, तर 10च्या पटीमध्ये आपल्याकडे स्टिचेस इन्क्रीज झाले, म्हणजे आपले इव्हनली स्टिचेस इन्क्रीज होतात आणि बरोबर आपला सर्कल बनत जातो. आता इथे माझ्याकडे 10 होते सुरुवातीला. दुसऱ्या राऊंडमध्ये माझ्याकडे 20 स्टिचेस आहेत, तिसऱ्या राऊंडमध्ये 30 आहेत, चौथ्या राऊंडमध्ये माझ्याकडे 40 असले पाहिजे, 5व्या राऊंडमध्ये 50 असले पाहिजे. तर अशी आपली ही मेथड असते ज्याच्यामध्ये आपले स्टिचेस इव्हनली इन्क्रीज होत आहेत. तर आता बघा, आपण नेक्स्ट चौथ्या राऊंडसाठी काय करायचं आहे, परत चेन 2पासून सुरुवात करायची आहे. सेम स्टिचमध्ये एक स्टिच बनवायचा. आता इथे नेक्स्ट स्टिचमध्ये एक स्टिच बनवायचा आणि इथे आता तिसऱ्या स्टिचमध्ये आपल्याला इन्क्रीज करायचं आहे, म्हणजेच 2 स्टिचेस बनवायचे आहेत. परत बघा, एक स्टिच, 2 आणि तिसऱ्या स्टिचमध्ये 2 स्टिचेस बनवायचे आहेत. म्हणजे इथे आपले आता हे असे इव्हनली स्टिचेस वाढत आहेत. परत बघा, एक आणि इथे 2. तर आता आपण हा चौथा राऊंड बनवत आहोत. चौथ्या राऊंडमध्ये आपल्याला 2 सोडून तिसऱ्यामध्ये इन्क्रीज करायचं आहे. तर असाच आपला हा चौथा राऊंड इथे बनवून मी पूर्ण करते. तर इथे माझा चौथा राऊंड पूर्ण झाला आहे. आपण फर्स्ट स्टिचमध्ये एक स्लिप स्टिच बनवून घेऊ आणि चौथ्या राऊंडनंतर बघा आपलं वर्क असं दिसत आहे. आता चौथा राऊंड बनवला आहे, म्हणजे चौथ्या राऊंडच्या शेवटी आपल्याकडे 40 स्टिचेस असले पाहिजे. आता जर तुम्ही 12पासून स्टार्ट केलं असेल, फर्स्ट राऊंडमध्ये जर 12 असतील तर 12च्या पटीमध्ये आपले प्रत्येक राऊंडमध्ये स्टिचेस बनत जातील. जसं 12, 24, 36, 48 असे आपले स्टिचेस बनतील. आणि जेव्हा आपण छोटे प्रोजेक्ट्स बनवतो, जसं आपण 6 स्टिचेसपासून मोस्टली सुरुवात करतो, 6 सिंगल क्रोशेपासून, तर तेव्हा 6, 12, 18, 24 असे 6च्या पटीमध्ये आपले स्टिचेस वाढत जातात. तर ही एक मेथड आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिसनी हे जमेल. तर अशीच ही मेथड आहे. आता नेक्स्ट जसं आपला 5वा राऊंड येईल, तर 5व्या राऊंडमध्ये आपण 1, 2, 3 तिघांमध्ये एक स्टिच बनवायचा असतो आणि चौथ्या स्टिचमध्ये इन्क्रीज करायचं असतं. असंच आपलं एक स्टिच इथे वाढत जाणार आहे. तर आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल आणि ही मेथड, हा पॅटर्न तुम्हाला आज लक्षात आला असेल. मला बऱ्याच कमेंट्स येत होत्या की इन्क्रीज करायचं कसं आणि इव्हनली इन्क्रीज करायचं कसं. तर त्याच्यासाठी आज मी हा प्रोजेक्ट तुमच्यासाठी घेऊन आली आहे. जर प्रोजेक्ट तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल, हा व्हिडिओ आजचा हेल्पफुल वाटला असेल, तुमच्या लक्षात आलं असेल, तर नक्की व्हिडिओ लाईक करा आणि आपले जे क्रोशे फ्रेंड्स आहेत त्यांच्यासोबत शेअर करा, जेणेकरून त्यांना पण ह्या व्हिडिओमधून थोडी हेल्प मिळेल. आणि जर चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल, आज फर्स्ट टाईम तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल, तर माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. मी असेच छान छान हेल्पफुल व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येते, वेगवेगळ्या मेथड्स, वेगवेगळे पॅटर्न्स आणि छान छान छोटे छोटे प्रोजेक्ट्स पण मी तुमच्यासाठी रेग्युलरली घेऊन येते. तर असंच हे माझं चॅनल आहे, छोटंसंच आहे अजून. तर चॅनल ग्रो करण्यासाठी मला हेल्प हवी आहे. प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन जे व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी रेडी राहा. आजचा माझा व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.